महागड्या मुलांना क्लासेस लावले. चांगल्या शाळेत मुलं जर गेली तर चांगले मार्क्स मिळवतील ह्या बाबड्या आशेमध्ये पोटाला चिमटा घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी लक्ष दिलं. उद्याची येणारी एक्झाम ही आपली मुलं जर क्रॅक करू शकले तर स्वतःच्या पायावर आयुष्यामध्ये ते काहीतरी होऊ शकतील ही भाबडी आशा मनात ठेवून त्या ठिकाणी प्रत्येक आई वडील जगतोय. मला आज अचानक पेपर फुटीची बातमी समजली आणि त्याचबरोबर ज्यावेळेस परीक्षा रद्द झाली हा मेसेज कानावर पडला. नॅशनल ट्रेनिंग एजन्सी अर्थात NTI किंवा केंद्र सरकार या सगळ्यांवरचा विश्वास उडाला आणि मुलांच्या भवितव्यासाठी भविष्याशी जे खेळतंय आणि सगळ्यात महत्वाचं आज तरुण मुलांनी मुलींनी जे स्वप्न पाहिलंय की मला हे क्षेत्र निवडायचंय, मला या क्षेत्रात माझं कर्तृत्व सिद्ध करायचंय, सगळ्यात महत्वाचं आई वडिलांनी जे माझ्यासाठी काबाड कष्ट केले किंवा उचलतायत मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय. आणि एका नीट परीक्षेच्या अचानक पेपर फुटीमुळे किंवा एक्झाम रद्द झाल्यामुळं किती पालकांना धक्का बसला, किती मुलांना मुलींना धक्का बसला. एवढंच काय किती आर्थिक नुकसान या देशातल्या पालकांचं आणि मुलांचं झालं हे कल्पना नाही करू शकणार. म्हणजे माझ्या आयुष्यात आपण नेहमी एकमेकांवर टीका करतो किंवा चांगलं वाईट बोलतो, परंतु शिक्षणाच्या बाबतीत पोरांनी काहीतरी करावं. मी ज्या विचारधारेत काम करतो किंवा ज्या विचारधारेनं मी जगतो तिथं एकच गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे. आपण स्वतः दर्जेदार शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपण आपलं जे क्षेत्र आहे, आपली मुलं ज्या क्षेत्रात काम करतील किंवा आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात टॉपला जाईल किंवा सर्वोच्च आपण काम करू शकतो अशा पद्धतीने काम करायचं. आणि ज्या वेळेस अचानक परीक्षा रद्द झाली हे कळल्यानंतर मित्रांनो मला इतका धक्का बसला. म्हणजे माझी स्वतःच्या बहिणीची मुलगी, माझी भाची आज 94.40% घेऊन ते 10वी मध्ये पास झाली. कसला क्लास नाही, ग्रामीण भागात राहतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आम्ही भावंड. खरंच फार वाईट परिस्थितीमध्ये त्या माझ्या बहिणीनं मुलींना शिकवलं आणि तिला आता नीट असेल म्हणजे जे काही शिक्षक असतील, इतरांचे पालक असतील, त्यांनी जे सांगितलंय म्हणजे करिअर मध्ये भविष्यात काय करावं, 10वी नंतर पुढे काय, कुठलं शिक्षण घ्यावं, कुठला कोर्स करावा, कुठल्या क्षेत्रात संधी आहेत, हे सगळं ऐकल्यानंतर आता तिला ती एक्झाम द्यायची किंवा अशा असंख्य मुली आहेत, असंख्य मुलं आहेत. मला सांगा त्या पालकांनी आज त्या मुलीला, माझ्या भाचीला क्लास लावायचे तर त्या शहरातले टॉपचे क्लास किंवा जे कुठे क्लास चांगले असतील, जिथं आज हिला जर 95% एकूण मार्क्स असतील तर नक्कीच तिला अजून चांगला जर दर्जेदार अभ्यास करण्याची संधी मिळाली. एकही क्लास न लावता तिनं एवढे मार्क्स मिळवले, म्हणजे तिनं जर क्लास लावले तर अजून चांगले मार्क्स तिला मिळू शकतात. तिला टॅलेंटला तिच्या वाव मिळेल आणि आई वडिलांनी जे आयुष्यभर काबाड कष्ट केलेले आहेत त्याचं सोनं होईल. झालंय काय, प्रायव्हेट क्लासेस आहेत त्यांची फीस कमीत कमी 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशा पद्धतीची आहे. बर 18 विश्व दारिद्र्य, काबाड कष्ट केल्याशिवाय पैसा नाही, तरी पण पालक गुंतवतात. मी माझंच नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या मुला मुलींचं सांगतोय, देशातल्या सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट बघा, मुलं काय आत्ताच
प्रॅक्टिस करतायत किंवा अभ्यास करतायत असं नाही. त्यांना माहितीये 10वी झाल्यानंतर आपल्याला एक्झाम द्यायचे. 7वीलाच त्यांचं ब्रेन वॉश केलं जातं, त्यांना मोटिवेट केलं जातं. 8वी 9वी 10वी 3 वर्ष मुलं स्वतःच म्हणजे तब्येतीकडे लक्ष देत नाहीत. फक्त अभ्यास आणि अभ्यास, खेळणं नाही, बागडणं नाही, काही नाही. आणि तुम्हाला आम्हाला माहितीये ज्यावेळेस आपण आयुष्याच्या आता एका वेगळ्या टप्प्यावर आहोत, वेळीच शिक्षण घेतलं आणि योग्य शिक्षण घेतलं, वेळीच नोकरी कामधंद्याला लागलं तर माणूस यशस्वी होतो, अन्यथा वाईट अवस्था असते. अशा काळामध्ये त्या मुलांना घडवण्यासाठी, शिकवण्यासाठी वेगवेगळ्या ट्युशन्स लावले जातात, क्लासेस लावले जातात. त्याला पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो. आणि नीट परीक्षेचा पेपर लीक कशामुळे झाला तर या प्रायव्हेट क्लासेसमुळे. प्रशासनामध्ये, सिस्टीम मध्ये जे काही वाईट लोक आहेत त्यांना त्यांच्या मुलांना तिथं सेट करायचंय, म्हणून या एज्युकेशनचा सुद्धा बाजार त्या ठिकाणी केला जातो. आणि खर तर नीटचा पेपर फोडणाऱ्या म्हणजे पुणे, नाशिक सहित दिल्लीपर्यंतच्या सगळ्या सिस्टीमवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याचं कारण असं आहे, हा देशद्रोही पण नाही. आज एका नीटच्या एक्झाम पेपरची किंमत काय आहे, रेट काय आहे? 28 लाख रुपये. हे फक्त चर्चेतलं आहे, त्याच्या जास्तच असतील. मला सांगा कोण एवढी अमाऊंट देऊ शकतो? म्हणजे हे सगळे धनदांडगे पैशावाले. म्हणजे याचा अर्थ आहे, आणि माझा थेट या माध्यमातून सवाल सुद्धा आहे की नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मुला मुलींनी जे अभ्यास केला, काबाड कष्ट केलं, क्लासेसला पैसे भरले, मुलांनी प्रचंड अभ्यास केला, आणि ऐनवेळी जर परीक्षेचा पेपर लीक होत असेल, ऐनवेळी जर परीक्षा रद्द होत असेल, तर एनटीए या त्या परीक्षा एजन्सीचं तर फेल्युअर आहे, परंतु हे केंद्र सरकारचं सुद्धा फेल्युअर आहे. आणि जे भ्रष्टाचारी आहेत, ज्यांनी पेपर फुटीला मदत केली, पेपर फोडला, त्याची किंमत ठरवली, 28 लाख रुपयापर्यंत रेट फुटला, ते सगळे देशद्रोही आहेत. आणि माझी या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की नीटच्या पेपर फुटीमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावीच, परंतु त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे. कारण कित्येक पालकांच्या खिशावर दरोडा पडलाय, त्यांचं आर्थिक नुकसान झालंय, मुलांचं बौद्धिक नुकसान झालं, त्यांना मानसिक त्रास त्या ठिकाणी होतोय. आणि याला जबाबदार आपल्या देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत. आणि थोडी जर नैतिकता असेल तर या सगळ्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि जी नॅशनल ट्रेनिंग एजन्सी आहे एनटीए, याचे जे प्रमुख आहेत हे RSSच्या शिफारसीनुसार तिथं बसलेले आहेत, मिस्टर जोशी, त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. वरपासून खालपर्यंत ही सगळी सिस्टीम करप्टेड आहे. नुसती नीटचीच एक्झाम नाही, कुठलीही शैक्षणिक कुठलीही सोय सवलती असू द्या, त्याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार होतो. साध्या RTE मध्ये सुद्धा नंबर लावून देण्यासाठी, ऍडमिशन करण्यासाठी बऱ्याच शिक्षकांचे रॅकेट आहेत, त्यांचे 50,000 लाख 2 लाख रुपयापर्यंत रेट ठरलेले आहेत. ही सगळी सिस्टीम करप्टेड आहे, हे सगळे देशद्रोही आहेत, असं संभाजी ब्रिगेडचं किंवा माझं या माध्यमातून म्हणणं आहे. या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण हे समाजाला लागलेली कीड आहे. आणि ही कीड वेळीच जर नाही दूर झाली तर तरुण पोरांचं भविष्य आहे, तरुण पोरांचं करिअर आहे, त्यांनी जे स्वप्न आणि त्यांची जी इच्छा आकांक्षा असते, त्यांचं जे कष्ट आहे, त्याच्यावर पाणी ओतण्याचा हा प्रकार आहे. आणि हा अत्यंत दुर्दैवी आहे आणि मनाला खरंच पटणारा नाही, वेदना देणार आहे. आणि हे जे खाजगी क्लासेस आहेत यांच्याकडे 100% अगोदर कसे काय प्रश्न येतात, यांना एकदम परफेक्टली कसं काय माहित असतं? मान्य पुस्तकाच्या बाहेरचं नसतं, परंतु एवढं व्यवस्थित जुळणं म्हणजे यांच्या क्लासेसचा रेट वाढवणं, यांच्या क्लासेसला विद्यार्थी मिळवणं आणि क्लासेसच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा जो वेगळ्या पद्धतीनं इन्कमच्या माध्यमातून लूट आहे सर्वसामान्य पालकांची, ही थांबली पाहिजे असं मला वाटतं.
म्हणून हे सगळे देशद्रोही यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि पोरांच्या भावनांशी खेळू नका. पालक प्रचंड चिडलेले आहेत. त्यांचं आर्थिक नुकसान झाले, सगळ्या बाबतीत नुकसान झाले. सरकारनं गंभीरपणे याच्यावर विचार करावा, गांभीर्यानं घ्यावं. अन्यथा हेच तरुण पोरपोरी, त्यांचे पालक या सिस्टीमचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. जय शिवराय.